विधानसभा निवडणुका 2024 धुळ्यात अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या आरोपीवर पोलिसांची कारवाई। धुळे 18 नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू आहे। दिनांक नोव्हेंबर 12 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नरडाणा परिसरात सापळा रचला गेला। पिवळा टी शर्ट परिधान केलेल्या अशोक विला बैसाणे वय 34 राहणार सकराली बुजुर्ग जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या इसमाला संशयास्पद स्थितीत पकडण्यात आले। त्याच्या ताब्यात गावठी पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, विना क्रमांकाची HF डिलक्स मोटारसायकल आढळली, ज्याची किंमत अंदाजे 49,000 रुपये आहे। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीवर भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे।